मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ने वर्जन म्हणजे हिंडता फिरता. इथे त्यांनी काय दंग केलाय की इंद्रियांच्या अधिकारातील मनाप्रमाणे. हे काय बरोबर आहे का? याचा अर्थ आहे वर्जन म्हणजे कवींप्रमाणे आचरण करतो आहे. तर कवी तर हिंडत फिरत असतीलच. तर व्रजन म्हणजे हिंडणे फिरणे जाणे चालणे कवींप्रमाणे हिंडणारा फिरणारा आहे हा. आता इथे बघा की ऋग्वेद मंडल क्रमांक 9 सूक्त 95 मधला हा 94 आहे कारण 95 तर इथून खालून सुरू होत आहे. हा 94चा हा सूक्त संपत या 94 मध्येच 4 मध्ये काय लिहिलंय की तो परमात्मा ऐश्वर्यासाठी सगळीकडे प्रकट आहे आणि श्रीसाठी सगळीकडे गतिशील आहे. म्हणजे तो हिंडतो फिरतो आहे याचा अर्थ असा आहे. आणि ऐश्वर्याला आणि आयुष्याला म्हणजेच काही काळासाठी तो इथे राहतो. उपासकांसाठी तो हे धारण करतो. आपल्या भक्तांसाठी त्यांना ज्ञान देण्यासाठी काही काळ इथे एक जीवन जगून दाखवतो. काही वेळ इथेही राहतो पण सहज येतो आणि सहजच निघून जातो. आता ऋग्वेद मंडळ क्रमांक 9 सूक्त 95 मधील मंत्र 2 मध्ये बघूया. याच्यात काय सांगितलंय की तो पूर्वोक्त परमात्मा साक्षात्कार प्राप्त करतो म्हणजेच जो इथे येतो, इथे अन्य रूप धारण करतो, इथे असतो. वाणीद्वारा मुक्तीच्या मार्गाची, वाग्द्वारा म्हणजे वाणीद्वारा बोलून बोलून मुक्तीच्या मार्गाची प्रेरणा देतो. जसं की नौका पैल तीरावर नेताना नाविक प्रेरणा देतो आणि सगळ्या देवांचा देव, सर्व भगवंतांचा भगवान, गुह्यानी म्हणजे गुप्त, नामा आविष्कृनोती संज्ञेला प्रकट करतो. बघा हे गुप्त नाव प्रकट करतो. जे गुप्त नाव आहे खऱ्या भक्तीचे आहे. वाणीरूपी यज्ञासाठी म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तो परमात्मा एक गुप्त नाम सुद्धा प्रकट करतो. कबीर साहेब म्हणतात, सो हम शब्द हम जग में ल्याये सार शब्द हम गुप्त छपाए. हा सोहम शब्द गुप्त नाव आहे जो मी या इथे प्रकट केला आहे. हेच वेद सांगतात की तो परमात्मा गुप्त नावाला प्रकट करतो. सारनाम पण तो प्रकट करतो. या दासाला जे दिले आहे ते साऱ्या विश्वात खळबळ माजेल, सगळ्यांचं कल्याण होईल आणि सगळे विश्व पार होईल. सतलोकात जाऊ जिथे कोणतेही दुःख नाही. वेद सत्य विद्या नावाची वस्तू आहे. महर्षी दयानंद स्वतः म्हणतात बघा. महर्षी दयानंद म्हणतात की वेद सर्व सत्विद्यांचे पुस्तक आहे. महर्षी दयानंद. तर पुण्यात्मांनो, जर वेद सत्य आहे तर महर्षी दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश जो अनुवाद आहे तो तर सत्यानाश प्रकाश आहे. झालं ना सिद्ध. वेदांमध्ये साकार सिद्ध केलंय भरपूर पुरावे देऊन की तो परमात्मा कवींसारखे आचरण करतो आणि हिंडत फिरत असतो. सगळीकडे कवींसारखं आचरण करतो. सर्वांना ज्ञान देतो. तर मग परमात्मा कोण झाला? कबीर देव आहे. हा पूर्ण परमात्मा आहे. ही लीला कोणी केली? तुमच्या समोर आणली की कबीर भगवानांनी, परमाक्षर भगवंतांनी काशीमध्ये विणकर म्हणून आले होते. स्वतःच्या डोळ्यांनी वस्तुस्थिती परमात्म्याच्या परमहापुरुषांनी सांगितली की दो ठोड़े एक तू भया एक से दो, गरीबदास हम कारणे आए हो मग जो, वहां से चलकर आए हो हम कारणे. गरीबदास म्हणतात, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार सतगुरु पुरुष कबीर हैं, ये कुल के सर्जनहार. तर कबीर जे काशीमध्ये आले होते ते पूर्ण परमात्मा आहेत आणि वेद त्यांचा महिमा गात आहे. यावरून हे सिद्ध होते की परमात्मा साकार आहे आणि एका स्थानावर राहतो, तिथून गती करून येतो
आणि त्यामुळे त्यांचे नाव कबीर आहे. आता यजुर्वेद 5 मधील मंत्र क्रमांक 32 मध्ये हे बघा. 5वा अध्याय, यजुर्वेदाचा 5वा अध्याय. आणि इथे बघा 32वा मंत्र आहे. 32वा मंत्र याच्यात काय लिहिलंय? उसी गसी कबीर अंगारी रसी. इथे कबीर म्हटलंय, कबीर म्हटलंय. वैको कबीर अंगार्यसी बंभारीर वस्युरसी दुवसान सुधन्यू असी. आता याचा अर्थ बघूयात. हे जगदीश्वर, तू या कारणांमुळे कांतिमान आहेस. अंधारी म्हणजे खोट्या चालीरीतींचा शत्रू, अग म्हणजे पाप, अरी म्हणजे शत्रू म्हणजे पापांचा नाश करणारा आहेस. आणि इथे कबीर यांना हे असं केलंय, क्रांतप्रज्ञ केलंय. क्रांतप्रज्ञ इथे म्हणायचं होतं शत्रू. वा म्हणजे काय? का लिहिलं इथे? आता शत्रू आहे वा म्हणजे या होतं. या क्रांतप्रज्ञा होतात. याचा सरळ अर्थ आहे कबीरंग्यारसी बंबार्यसी, म्हणजे तुम्ही कबीर देव आहात. देव आहात, कबीर देव. इथे कबीर देव लिहायला पाहिजे होतं. जसं की इथे आता याच यजुर्वेदाच्या 36व्या अध्यायामध्ये महर्षी दयानंदांनी प्रथम मंत्रामध्ये यजू शब्द वापरलाय. रिचम वाचम प्रपदे मनो यजुम प्रपदे. इथे या यजू शब्दाचा अर्थ त्यांनी अगदी बरोबर केलाय. इथे म्हटलंय यजू म्हणजे यजुर्वेद. अगदी बरोबर आहे. जर या ठिकाणी अजून वेगळा अर्थ केला असता तर कसं कळलं असतं की हा यजुर्वेदाचा महिमा आहे? तर ठीक ज्या ठिकाणी या इथं वेदांमध्ये परमात्म्याचा महिमा चालू आहे आणि जिथे कबीर शब्द आहे, येथे कवीला 2 अपसर्ग पण लावलेले आहेत. समजायला पाहिजे की कबीर देव आहे. कबीर देव म्हणजे परमात्मा, म्हणजे परमेश्वर. आता बघा, हा अथर्ववेद आहे. हा सुद्धा आर्य समाजाचा अनुवाद केलेला आहे. महर्षी दयानंद आणि त्यांचे शिष्य याचा अनुवाद करत आले आहेत. हा कुठून प्रकाशित झालाय? तिथूनच. प्रकाशिका आहेत पंडिता राकेश राणी. आणि हे मुद्रांकित झालेलं आहे प्रधान कार्यालय वेद मंदिर महात्मा वेद भिक्षू सेवाश्रम, लेखराम नगर, अब्राहमपूर, मुखमेलपूर, दिल्ली इथून. हे आहे, हे बघा 4थ्या खंडामध्ये. आणि इथे बघा हा 7वा मंत्र आहे. हा 7वा. इथे या ठिकाणी कबीर देव शब्द आहे. कबीर देव. ये अथर्वणम पित्रम देवेंदु बृहस्पती नमसा गच्छात्र त्वम विश्वेश्वाम जनिता. त्वम म्हणजे आपण, विश्वशा म्हणजे विश्व म्हणजे सारी सृष्टी ब्रह्मांड संपूर्ण विश्वासाचा उद्वाता. देव कबीर देव न दभायत स्वधावान. यात असं लिहिलंय की गतिशील पुरुषार्थी पुरुषा, निश्चल पिता विद्वान किंवा सूर्यादी दिव्यलोकाचा बंधू नियमक, सगळ्या जगाच्या स्वामी परमेश्वराला नमस्कार करून निश्चय करून ओळखूया की हे परमेश्वर तू सर्व सुखांचा उत्पादक आहेस. कारण की इथे म्हणायचं होतं की तुम्ही कबीर देव आहात. इथे बघा, इथे कबीर देव, इथे अप्सर लावलंय इथे आणि देवाचा अर्थ परमेश्वर केलाय. तर असं लिहायचं होतं तो कबीर देव आहे, कबीर परमेश्वर आहे. कबीर देव लिहू शकतात. हे जसंच्या तसं लिहायला पाहिजे होतं कबीर देव. आपण त्याला कबीर देव, कबीर म्हणजे परमेश्वर, तो म्हणजे कबीर परमेश्वर आहे याचा हा अर्थ आहे. जो सगळ्यांचा रचनाहार आणि सच्चा मित्र, जो सगळ्या ब्रह्मांडाचा रचनाकार, तो कबीर देव आहे, कबीर साहेब आहे. कबीर साहेब म्हणजे कबीर परमात्मा, कबीर देव म्हणा, अल्लाह म्हणा, खुदा म्हणा, कबीर तर परमेश्वर आहेत. आता आपण परत घेऊया यजुर्वेद. अथर्ववेद ठेवून दिला. हा महर्षी दयानंदांचा अनुवाद आहे. हा इथेच छापलाय. इथूनच आपण बघूया. आता इथून आपण परत 5व्या अध्यायाचा, यजुर्वेदाच्या 5व्या अध्यायाचा आता आपण 32वा मंत्र वाचतोय. 32वा. यामध्ये कबीर अंगारिसी, कबीर परमात्मा, कबीर परमेश्वर, कबीर देव
बंभारी म्हणजे काय म्हणतात हे जगदीश्वर, ज्याप्रमाणे आपण कांतिमान आहात, ठीक. इथे अंगारी म्हणजे पापांचा शत्रू, पापनाशक, पापांचा दुश्मन. आता इथे कबीर देव आहात, कबीर साहेब आहात, कबीर देव. आणि बंभारी म्हणजे बंधनांचा शत्रू. बंभारी बंधनांचा शत्रू. तारादी म्हणजे तंतुतत्वाचा विस्तार करणारे, एकाच अर्थाचे, एकाच शब्दाचे यांनी दोन दोन अर्थ केलेत. म्हणजे बंधनांचे शत्रू. तारादी म्हणजे तारादी तत्वांचा विस्तार करणारे. बंभारी म्हणजे बंधनाचे शत्रू. बंधन म्हणजे आपण त्याला बंदी छोड म्हणतो. सांगा. हे दयानंदांचे चेले म्हणतात की दयानंदांनी तर प्रकरण प्रमाणे अनुवाद केलेला आहे. काय अनुवाद केलेला आहे? एका मंत्राचे दोन वेगवेगळे अर्थ, जिथे बिजली म्हणजे परमात्मा आणि बिजली म्हणजे बिजली सुद्धा. आणि इथे बंभारी म्हणजे बंधनाचे शत्रू किंवा या सगळ्याच्या तत्वाचा विस्तार करणारे. काय अर्थ आहे याचा? एक अर्थ होतो कुठल्याही सद्ग्रंथामध्ये आणि दोन दोन करून त्याचा कसा निष्कर्ष काढणार बघा. आता याचा काय अर्थ आहे? बंभारी बंधनाचे शत्रू हे व्हायला पाहिजे होतं. बंदीछोड म्हणतो. बंदीछोड बघा. रितधामा म्हणजे स्वयंप्रकाशित. स्वयंप्रकाशित आहे तो सतलोक. आता जसं परमात्म्याने येऊन सांगितलं आहे आणि ज्या महापुरुषाने जाऊन बघितले आहे आणि सोडून दिले त्यांना, कबीर परमात्म्याने, कबीर देवांनी, कबीर साहेबांनी, परत त्यांनी सांगितलंय की सतलोक हा स्वयंप्रकाशित आहे. ती पृथ्वी स्वयंप्रकाशित आहे, जसे हिरे चमकत आहेत. आणि त्या ठिकाणी परमात्मा राहतात. एक खूप मोठा गुम्मट आहे, तिथे सिंहासनावर बसले आहेत राजाप्रमाणे मुकुट धारण करून. वरती छत्र आहे परमात्म्यांच्या. हा जो सतलोक आहे तो स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशित म्हणतो आपण त्याला. हे बघा, आपण यजुर्वेदातील 32वा श्लोक वाचतोय 5व्या अध्यायातला. समर ज्योती संप्रकाशित. समर ज्योती म्हणजे स्वयंप्रकाशित. रितधामा. रित म्हणजे सत्य आणि त्याच्यात धाम म्हणजे लोक. सद्धाम युक्त आहे म्हणजे सद्धामाप्रमाणे आहे तसा आहे. अर्थ झाला सरळ की तो परमात्मा कबीर देव आहे. पापांचा शत्रू, पापांचा नाश करणारा, असा पाशमुक्त. आम्ही त्यांना बंदीछोड म्हणतो. आणि तो स्वयंप्रकाशित अशा सतलोकामध्ये राहतो, तिथे राहतो. अजून खूप सारी प्रमाणं दिली गेली आहेत. ऋग्वेद नंबर 9 आणि सूक्त नंबर 82च्या 1, 2, 3 मध्ये. ऋग्वेद मंडळ नंबर 9 54व्याच्या 3ऱ्या मंत्रात. ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये की तो परमात्मा एखादा राजासारखा दिसण्यासारखा आहे आणि तिसऱ्या धामामध्ये राहतो आणि सर्व लोकांच्या वरती सुद्धा राहतो. ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र 16 पासून 20 पर्यंत स्पष्ट केलं आहे की त्याचं नाव कबीर देव आहे. तो तिथून तो लोकयुक्तांच्या माध्यमातून आपलं ज्ञान प्रसार करतो आणि तो तिसऱ्या मुक्तिधामामध्ये विराजमान आहे, तिथे राहतो. तिथून विद्युत गतीने येतो, पुण्यात्म्यांना मिळतो आणि त्यांना आपलं ज्ञान देतो. आणि या दयानंदांचे चेले म्हणतात की रामपालने वैदिक रीतीने वेद वाचलेले नाहीत. दयानंद आणि यांचे शिष्य यांनी वेद वाचले आहेत का असे सर्व घोटाळा करून टाकलाय, अज्ञान भरून टाकलंय. काही माहीत नाही या लोकांना. सर्वात मोठी खुशी तर यांनी ही मानली पाहिजे, काही अक्कल आली पाहिजे जे दासाचा विरोध करतात. हे म्हणतात की रामपालना संस्कृत येत नाही आणि सर्व सद्ग्रंथ उघडून समजून दाखवले. तर तुम्हीच बुद्धीने बघा कोण आहे रामपाल. हा दास आहे त्या परमात्म्याचा. हा रामपाल दास आहे त्या परमपित्याचा, त्या परमेश्वर कबीराचा दास आहे. त्यांनीच दिलेल्या बुद्धीमुळे सगळ्या सबग्रंथांना समजून घेतलंय. म्हणतात नौमन सूत उलजिया ये ऋषि रहे झकमार और सतगुरु म्हणजे तत्वदर्शी संत ईसा सुलझा दे उलझन दूजी बार. असे निराकरण केले आहे की पुन्हा या कलियुगामध्ये गुंता होणार नाही. आणि ही जी लोक आहेत ना व्यर्थ बडबड करणारी विरोधी, डोक्याला हात मारून बसतील. लोक यांना बोलू देणार नाहीत. लहान मुलं सुद्धा म्हणतील बंद करा, तुमची फालतूची बडबड खूप ऐकली. या दासाने घसा फोडून सांगितले सत्याला समोर आणण्यासाठी आणि जेलमध्ये सुद्धा गेले या सच्चाईला वरपर्यंत आणण्यासाठी. आणि ते तरी सुद्धा बकवास करतात. या दासांनी तर सगळं जीवन सोडून दिलंय परमात्म्यासाठी. परमात्म्याच्या शिष्यांपर्यंत या ज्ञानाला पोचवूनच सोडीन.
माझ्यावर काही आपत्ती आली तरी. तर महर्षी दयानंद संस्कृत भाषा जाणकार होते. व्याकरण जाणकार लोकांना या भाषेचं व्याकरण येणारच. एका भाषेच्या पारंगत असल्याने महर्षी होऊ शकत नाही, तो त्या भाषेचा शास्त्री होऊ शकतो. अध्यात्मामध्ये तत्वज्ञानची आवश्यकता असते, ते त्यांच्याकडे नव्हतेच जे दासाकडे आहे. आणि सगळ्यांच्या ज्ञानाचा पोल खोलून टाकीन. कितीही आचार्य हे शंकराचार्य महर्षी किंवा संत बनून फिरतात, यांना कुठे तोंड लपवायला जागा राहणार नाही. जनताच त्यांना जागेवर आणेल. यांची एक गोष्ट सुद्धा कोणी ऐकायला तयार होणार नाही. आणि जितकेही हे टी व्ही चॅनल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा वर्तमानपत्र, हे सत्यज्ञान पसरवायला या दासाची मदत केली पाहिजे. पण ते करतायत विरोध. पण हे सत्य समोर आणण्यापासून दूर पळत आहेत. एक हे साधना चॅनल सोडून सर्वजण दूर पळतायत सच्चाईला पुढे आणण्याचे सोडून. तर हिताचं सांगतंय या जनतेच्या. या सगळ्यांना तर फक्त पैसा पाहिजे, बस आपला पैसा पाहिजे. जनता खड्ड्यात जाऊ दे. आणि एक आहे हे पुण्यकर्म करणारं साधना चॅनलचे जे मालक आहेत, आणि धन्य आहेत ते कार्य करणारे सगळे पुण्यात्मे, ज्यांना हे खरंच क्रेडिट मिळेल परमेश्वराचे संदेश त्यांच्या मुलांपर्यंत पोचवण्याचं हे काम करतात. त्यांना खूप मोठा लाभ होईल. आणि एक दिवस असं होईल, एक तर हे खरे विचार राहतील, नाहीतर हे सगळे टी व्ही चॅनल्स बंद होतील. तो दिवस लांब नाही. गोंधळ उडवून दिलाय खोट्या धार्मिक संतांनी, महात्म्यांनी, शंकराचार्यांनी. दुनिया बुडवून टाकली. यांना माहीत नाही यांनी नाश केलाय. यांना माहिती नाही किती अनमोल जीवन आहे ते. आणि या सत्साधनेमुळे यांना इथेही सुख, आणि जिथे जाईल त्यांना सदा सुखी. जिथे गेल्यावर साधक कधीच परत येत नाही. आता मी तुम्हाला हे दाखवतो की परमात्मा अनेक धार्मिक ग्रंथात सुद्धा, जसं पवित्र बायबलमध्ये, पवित्र कुराण शरीफमध्ये आणि पवित्र गुरुग्रंथमध्ये सुद्धा असं लिहिलंय की परमात्मा शरीर आहे, त्याचं नाव कबीर आहे. सांगा, हे भगवान कसा अंधकार केला या बोलणाऱ्यांनी. सद्ग्रंथांना नीट आत्मसात केलं नाही हे दाखवतो तुम्हाला. आता बघा पुण्यात्मांनो, तुम्ही कधी पवित्र ईसाई धर्माच्या एखाद्या व्यक्तीला किंवा त्यांच्या फादरना, त्यांना कोणी विचारतं का की परमात्म्याची काय स्थिती आहे, तो निराकार आहे का साकार? ते म्हणतात की गॉड इज फॉर्मलेस. आता बघूया, परमात्मा निराकार आहे. आता बघा, पवित्र बायबलला हे ग्राह्य मानतात. याच्यात काय लिहिलंय हे सत्य आहे. त्याच्याद्वारे ज्ञान प्रसारण करतात ईसाई धर्माचे प्रवक्ते. हे पवित्र बायबल काय सांगतोय? या सगळ्यांना मोतीबिंदू झालाय. परमात्मा कबीरजी म्हणतात, मोती मुक्ता दर्शत नाही ये जग है सब अंधरे, और दिखत के तर नैणच समीन काय फेऱ्या मोतिया बेंद्रे. जसं एखाद्या व्यक्तीच्या मोतीबिंदू होतो, डोळे असे दिसतात की जे स्वस्थ आहेत, पण त्याला दिसत काही नाही, आंधळा आहे तो. तर हे शिकलेले नाही आहेत कोणीच हे विद्वान. 4 श्लोक पाठ केले गच्छामी गच्छामी म्हणून आम्हाला मूर्ख बनवलं. आता बघा, हे पवित्र बायबल दाखवतो तुम्हाला. याचे उत्पत्ती ग्रंथाला बघूया. हे इथून छापलंय. हे संपूर्ण जीवन अध्ययन बायबल, हे सगळं ह्याचं हे इथे लिहून ठेवलंय. संपादक आहे डेव्हिड स्टुअर्ट, इंग्रजीचे संपादक डोनाल्ड सी स्टाम्प MA. आता सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे दाखवतो. हे इथून सुरुवात होते. जेनेसिस. जेनेसिस म्हणजे उत्पत्ती. 1 अध्याय 4 पानावर म्हणतात की परमेश्वराने आकाश आणि सृष्टीची उत्पत्ती केली. पृथ्वी ही सुमसान आणि बेडोल पडली होती आणि सगळीकडे अंधकार होता.
आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर भ्रमण करत होता. परमेश्वराने उजेडाला दिवस आणि अंधाराला रात्र म्हटले. संध्याकाळ झाली, रात्र झाली, अशा प्रकारे पहिला दिवस संपला. परत दुसरा दिवस उजाडला, संध्याकाळ झाली, रात्र झाली, अशा प्रकारे दुसरा दिवस संपला. त्या दिवशी आणखी काही रचना केली. असा तिसरा दिवस सुद्धा गेला. असे करत 6 दिवस झाले. या 5व्या पानावर 1 अध्यायाचा श्लोक नंबर 26 वाचूया. सगळं काही झाल्यावर, उत्पत्ती झाल्यावर परमेश्वर म्हणाले, मी मनुष्याला माझ्या स्वरूपानुसार बनवले, माझ्या समान बनवले. आपल्या माणसांना परमेश्वर म्हणाला आपल्याप्रमाणे बनवले. आणि ते समुद्रातले मासे आणि आकाशातले पक्षी आणि पाळलेले प्राणी आणि सगळ्या पृथ्वीवर आणि सगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांवर जे पृथ्वीवर राहतात, अधिकार गाजवतात. सांगायचं हे आहे की ते जे बुद्धिमान आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात यावा. मनुष्याला आमच्यासारखंच बनवू, परमेश्वरांनी सांगितलं. तेव्हा परमेश्वरांनी मनुष्याला आपल्याप्रमाणेच उत्पन्न केलं. आपल्याप्रमाणे परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं. 4 ओळीत सांगितलेलं आहे. 4 ओळीत परमात्म्याने मनुष्याला आपल्याप्रमाणे उत्पन्न केले. परमात्मा कसा झाला? नर आकार, मनुष्य दृश्य. हे बघा, तर परमेश्वराने मनुष्याला आपल्याप्रमाणे उत्पन्न केलं. आपल्या स्वरूपाप्रमाणे परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं. नर आणि मादी यांच्या रूपाने मानवाची निर्मिती केली. ठीक. आणि 7व्या दिवशी त्याने विश्राम केला. आता बघा 7वा दिवस. आणि याप्रमाणे आकाश, पृथ्वी आणि त्यांच्या सगळ्या सेनांचे बनवणे थांबले. आणि परमेश्वर जे काम करत होता आपलं, ते 7व्या दिवशी समाप्त केलं. ठीक. आपलं काम करून 7व्या दिवशी त्याने विश्राम केला. ठीक. आता इथे दाखवतो. 10व्या पानावर आलो. आदमने आपल्या पत्नीचं नाव अवार ठेवलं. ती सर्व मानवजातीची आदिमाता झाली. आणि परमेश्वराने इथे उद्दाम आणि त्याच्या पत्नीसाठी चामड्याचे वस्त्र तयार करून भेट दिले. सांगा, मग तो निराकार कसा काय झाला? वाटिकामध्ये फिरले, कपडे बनवून आणले त्यांच्यासाठी, तरी सुद्धा गॉड इज फॉर्मलेस. एक लोकवेद बनवला होता सगळ्यांनी, रट्टे लावून ठेवले होते सगळ्यांनी, सद्ग्रंथ नाही समजला त्यांना. मग इथे परमेश्वराने सांगितलं, मनुष्याने चांगल्या वाईटाचा अनुभव घेऊन आपल्यासारखाच एक झालेला आहे. मग हे आता असं न व्हायला पाहिजे की हात वाढवून जीवनाच्या वृक्षाचं फळ खाल्लं आणि नेहमी जिवंत राहिलं. यावरून असं सिद्ध झालं की या भगवानाची, परत परमेश्वराने असं सांगितलं की मनुष्याने भलं बुरं या सगळ्यांचं जाण घेऊन आपल्याप्रमाणे एक झाला. यावरून हे सिद्ध झालं की हा परमेश्वर एकापेक्षा जास्त पण आहे. हे 3 आहेत, जसे की ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही लोकांवर सुद्धा कंट्रोल करतायत. पृथ्वीलोक, स्वर्गलोक और पाताळ लोक. आता बघा पान क्रमांक 24 वर. पान 24 वर तीच उत्पत्ती 17-18 यातल्या 18व्या अध्यायात अब्राहम बंबर बांध वृक्षाच्या मध्ये कडक उन्हामध्ये कुटीच्या दारात बसला होता. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन दिले. त्याने डोळे उघडून वर पाहिले तर त्याला काय दिसले? 3 पुरुष त्याच्या समोर उभे आहेत. जेव्हा त्यांनी त्यांना बघितलं तेव्हा त्यांना भेटण्यासाठी कुटीच्या द्वारापासून धाव घेतली आणि साष्टांग दंडवत घातला. आणि तो म्हणाला, हे प्रभू, जर तुमची माझ्यावर कृपादृष्टी असेल तर मी विनंती करतो की आपल्या दासापासून तुम्ही दूर जाऊ नका. मी थोडंसं पाणी आणतो, ते आपल्या चरणावर टाकतो. तुम्ही या वृक्षाखाली थोडा विश्राम करा. मग मी एक रोटी आणतो, ते खाऊन तुम्ही ते खावं आणि नंतर पुढे निघावं. कारण आपण आपल्या दासाकडे याचसाठी आला आहात. त्यांनी म्हटले, ते तिघही म्हटले की तू सांगतोयस तसंच करूया. हे समजलं तुम्हाला? हे 3 आहेत. आणि परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. त्याने मनुष्याची निर्मिती त्याच्या समान केली आहे. तर पुण्यात्मांनो,
परमात्मा म्हणतात, एक ना भूलला, दो ना भूली, भूली सब संसारी. पूरा विश्व भूला पड़ा है सारस ज्ञान का. तर ही या दासावर जबाबदारी आली आहे पुण्यात्मांनो, हे ज्ञान तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याची. त्याला आत्मसात करा. विचार करा, हा दास का प्रयत्न करत आहे, यात काय स्वार्थ आहे माझा. 2 पवित्र धर्मग्रंथातून सिद्ध झालंय, पवित्र वेदातून, पवित्र बायबलमधून, परमात्माचं शरीर आहे, मानवाप्रमाणे आहे. त्याचं नाव कबीर आहे, हे पण वेदामध्ये पण सिद्ध झालंय. आता कुराण शरीफ पण कबीर परमेश्वर आहेत हेच सिद्ध करतील. मूळ शक्ती तर एकच आहे, ज्याची की अनेक रूपं केलेली आहेत, जसं की एकापेक्षा जास्त स्वामी आहेत. जसे की ब्रह्मा विष्णू महेश हे एक विभागाचे मंत्री आहेत 3 लोकांचे. हे आपल्या समोर पवित्र बायबलमधून पण स्पष्ट झालं और पवित्र वेदांमध्ये सुद्धा हे दासांनी स्पष्ट केलं. आता पवित्र कुराण शरीफ आपल्याला सूचित करतं की ज्या परमात्म्याने 6 दिवसांमध्ये सृष्टी निर्माण केली आणि 7व्या दिवशी त्याने विश्राम केला, तो साकार आहे आणि ते कबीर आहेत. आणि कुराण शरीफच्या ज्ञानदातापेक्षा वेगळे आहेत ते परमात्मा. कुराण शरीफचे ज्ञान जो देतो त्याला पवित्र मुसलमान धर्मामध्ये लोक म्हणतात की ज्याने कुराण शरीफचे ज्ञान दिले तो आमचा अल्लाह आहे. तो कुराण शरीफचा न्यायदाता जो आहे तो हजरत मोहम्मदजी ना म्हणतो, तो कबीर नामक अल्लाह कोणी वेगळा आहे, ज्याने 6 दिवसात सृष्टी रचली आणि तो सर्व शक्तिमान आहे, पापनाशक आहे. आणि त्याची खबर एखाद्या बाखबरला म्हणजे जाणकाराला विचारा. 7व्या दिवशी सिंहासनावर जाऊन बसले. अशा प्रकारे गीतेचा ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 34 श्लोकामध्ये म्हणतो की अर्जुन, त्या दिव्य ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन ग्रहण कर. त्यांना दंडवत प्रणाम करून कोणताही कपट न ठेवता, कपट सोडून नम्रतापूर्वक प्रसन्न करून ते तत्वदर्शी संत तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. कुराण शरीफचा ज्ञानदाता सांगतो हजरत मोहम्मदजींना. आता बघा, पवित्र कुराण शरीफ या पुस्तकामध्ये जे काही लिहिले आहे यामध्ये शंकेला जागा नाही. हे ते ज्ञान आहे की ज्यामध्ये कुठलीही चूक असूच शकत नाही. कुराण शरीफ लिहिलं आहे अरबी नागरी लिपीमध्ये. रूपांतरकार आहेत नंदकुमार अवस्थी. शेरवानी संस्करण हे कुठून छापलेलं आहे? हे तेच लिहिलं आहे की याच्यात कुठलीही चूक असू शकत नाही. शेरवानी संस्करण प्रकाशक आहेत लखनौ किताबघर, मौसम बाग, सीतापूर रोड, लखनौ. इथून छापले आणि हे कॉपीराइट इथे सगळं लिहिलंय यांनी. आता याच्या इथे बघा, हे आहे कुराण शरीफ सुरत फुरकानी 25. हे 604 पानावर. ही आहे अरबी भाषा आहे, उर्दू लिपीमध्ये आहे. आणि हे सगळं, ही भाषा अरबी हे देवनागरी लिपीत आहे. हे बघा, ही 52वी आयत आहे. 51वी समाप्त झाली. इथे लिहिलंय फला तुतियल काफिरन व जाहिदुम बिही जिहादन कबीरन. जसे संस्कृतमध्ये अनंतवाला मै लावतात, जसे कबीरम लिहिलंय कबीरम, त्यामध्ये मै हा शब्द काढून टाकलाय. जनता जेव्हा हिंदीमध्ये लिहिल तेव्हा कबीर सरळ सरळ कबीर, हे कबीर आहे. जिहादन याचा अनुवाद सुद्धा त्यांनी इथे केलाय हिंदीमध्ये. 51वी आयत संपली, 52वी सुरू झाली. कुराण शरीफचा ज्ञानदाता हजरत मोहम्मदना सांगतो की हे पैगंबर, तू या काफिरांचं ऐकू नकोस. कुराणच्या दलिलाने त्याचा सामना मोठ्या जोमाने करा. यांनी कबीरचा अर्थ, कबीरांचा अर्थ इथे मोठा केलाय, मोठा. आता त्याचा वास्तविक अर्थ आहे तो दास तुम्हाला सांगतोय.
कुराण शरीफचा ज्ञानदाता तोच आहे जो वेदाचा ज्ञानदाता आहे, जो गीतेचा ज्ञानदाता आहे. आणि हा हजरत मोहम्मदजींना सांगतोय की हे पैगंबर हजरत मोहम्मद, तू इतर कोणाचंही ऐकू नकोस, कारण हे जे काफिर आहेत ते कबीरला अल्लाह मानत नाहीत, अन्य देवदेवतांना पूजतात. आणि तू माझ्याद्वारे सांगितलेल्या या कुराण शरीफची दलिलावर दृढ हो, विश्वास कर. आणि तो कबीर परमात्मा आहे जे इतर मानत नाहीत, त्यासाठी तू संघर्ष कर. त्यांच्या बोलण्यात येऊ नकोस, लढू नकोस. जिहाद म्हणजे द्वंद्व करणे नाही तर संघर्ष करणे असे आहे. ते म्हणाले कबीर भगवान नाही तर त्यांचं तू ऐकू नको. तर कितीतरी कष्ट सोसावे लागले. आणि ते दृढ भक्त होते मोहम्मदजी. त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि त्यानंतर खूप कष्ट सोसावे लागले. आता बघूया 53 आता आपण इथे हिंदी वाचूयात. सुरत फुरकानी 25 607 पानावर इथे बघा. 52वा पूर्ण झाला, हा 53 आहे. आणि हा तोच आहे ज्याने 2 नद्यांना एकत्र आणलं. एकीचं पाणी गोड तहान भागवणारं आणि एकीचं पाणी खारट कडू, आणि दोन्ही मध्ये एक मजबूत बांध घातला. आता 54 तोच आहे ज्याने पाण्याच्या एका थेंबापासून मनुष्याला निर्माण केलं. साहेबे नसीब, मग त्यांनी कोणाचा मुलगा कोणाची मुलगी बनवली आणि सासरकडचे म्हणजे कोणाचा जावई सून बनवलं. आणि तुमचा परमेश्वर प्रत्येक गोष्ट करण्यास सक्षम आहे. 55 मध्ये 54 झाली. आता काफिर अल्लाशिवाय अशा लोकांना पूजतात की जे त्यांना फायदा पोचू शकत नाहीत ना नुकसान. आणि काफिर तर आपल्या परमेश्वराकडे पाठ वळवून बसलेत, तोंड वळवून बसलेत. एक तर ह्याच्यावरून हे सिद्ध झालं की कुराण शरीफच्या ज्ञानदातापासून वेगळा आहे कोणीतरी परमात्मा, ज्या विषयात हजरत मोहम्मदला सलाह मिळतीये. आणि हे पैगंबर, आम्ही तुला ऐकवण्यासाठी आणि अजाबची भीती घालवण्यासाठी पाठवले आहे. आम्ही तुला खुश खबर, या लोकांना म्हणा की मी तुम्हाला परमेश्वराचा आदेश पाळण्यासाठी पाठवले आहे, पण काही मजदुरी मागत नाही. हां, जे पाहिजे आपल्या परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग माहिती करून घे. आता 58 मध्ये हे पैगंबर, त्या जिंदावर भरोसा ठेव, तो कधी मरणार नाहीये. त्याची तारीफ बरोबर महिमा आणि पवित्रता सांगत राहा. आणि आपल्या भक्तांच्या गुणाचे तो चांगला जाणकार आहे आणि तोच पुजायला योग्य आहे. यांनी येथे काफी अर्थ केले. कोणाचा? आता बघा 58व्या आयातवर येऊ आपण. इवादे खबीरा, इवादे म्हणजे जो पूज्य आहे, पूजनाला योग्य. आता इथे 59 मध्ये सुद्धा खबीरा असा उल्लेख केला आहे, ज्याला तुम्ही कबीर म्हणा, खबीरा म्हणा, खबीर म्हणा किंवा कबीरा म्हणा. हे एकाच परमात्म्याचे नाव आहे. जसे आमच्या इथे हरियाणामध्ये पलवल शहर आहे, त्या क्षेत्रातल्या व्यक्ती त्याला परवर म्हणतात. ते ल चा र असा उच्चार करतात. पलवलला परवर म्हणतात. जसं आपण दलिया म्हणतो ना, दलिया, त्याला ते दरिया म्हणतात. तर सांगणं एकच आहे. खबीर म्हणा, खबीरन म्हणा, खबीरा म्हणा. त्यांनी त्याचा अर्थ केला की मोठा, खूप मोठा. बघा आता इथे गडबड झाली आहे सगळी. आता हे बघा, हे पैगंबर, त्या जिंदावर भरोसा ठेवा, तो कधी मरणारा नाहीये. आता ज्याप्रमाणे परमात्मा कबीरजी म्हणतात की जे मोहम्मदजींना भेटले होते, मोहम्मदजींना, आणि आम्ही मोहम्मदांना जिथे घेऊन गेलो, जिंदा महात्म्याच्या रूपात कबीर परमेश्वर सर्व महापुरुषांना भेटले. आदरणीय धरमदास साहेबांना भेटले, आदरणीय नानक साहेबांना भेटले, आदरणीय दादू साहेबजी यांना, आदरणीय गरीबदासजी साहेब गाव छुडानी जिल्हा जंजरवाल्यांना, आदरणीय गीसा साहेबजी गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेशच्या. असेच ते मोहम्मदजींना पण भेटले होते जिंदा महात्म्याच्या रूपात. हे समजू शकले नाहीत की त्यांनी जिंदाचा अर्थ केला चैतन्य. याचा अर्थ असा आहे की जे जिंदाच्या रूपात तुला भेटले होते ते परमात्मा आहेत, पूर्ण ब्रह्म, ज्याने 6 दिवसात सृष्टीची निर्मिती केली आणि 7व्या दिवशी विश्राम केला. तो अविनाशी आहे, तो सर्व पापांचा नाशक आहे आणि सर्व गुन्ह्यांचा म्हणजे पापांचा नाशक आहे. आणि वो
7व्या दिवशी वरती जाऊन विराजमान झाला तो परमात्मा आहे हा कबीर. हे बघा, हे पैगंबर त्या जिंदा यांनी जिंदा रूपात मिळाले त्यावर भरोसा ठेव, जो कधी मरणारा नाहीये, वास्तवात अविनाशी आहे. आणि प्रशंसा करून त्याची महिमा सांगत रहा, त्याचे महिमेचे गुणगान करा. कुराण शरीफाचा ज्ञानदाता कुठल्या तरी कबीर नावाच्या परमात्म्याची महिमा सांगत आहे आणि त्याची महिमा हजरत महम्मद पण करायला सांगत आहेत. हे बघा, आणि त्याच्याबद्दल तो आपल्या शिष्यांच्या गुन्ह्याबाबत खूप खबरदारी घेतो. यांनी कबीरचा अर्थ काफी केला या इथे. खूप जागरूक आहे हे लिहिलं इथे. आता 59 मध्ये असं सांगितलंय की जो चराचरात आहे, ज्याने जमीन व आकाश आणि जे पण त्याच्या आत झाले सर्वांना 6 दिवसात उत्पन्न केले, मग तो सिंहासनावर विराजमान झाला. तो अल्लाह खूप दयाळू आहे. तर त्याची माहिती बाखबरला विचारून पहा आणि तत्वदर्शी संतांना विचारून पहा. इलमवाले को म्हणजे एखाद्या तत्वदर्शी संताला विचारा. तर कुराण शरीफचा ज्ञानदाता सुद्धा त्या परमेश्वराची खबर ठेवत नाही. त्याने एका तत्वदर्शी संतांकडे इशारा केला. असेच यदि गीता अध्याय नंबर 4 के श्लोक नंबर 34 गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, तर ते तत्वज्ञान जे परमात्मा इथे येऊन सांगतो, तर ते तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज. त्यांना साष्टांग नमस्कार करून, कपट सोडून, नम्रतापूर्ण अभिवादन करून तर ते संत तर बाखबर तुला ते तत्वज्ञान सांगतील, त्या परमात्म्याविषयी तुला सांगतील. हा कुराण शरीफाचा ज्ञानदाता तो ब्रह्म आहे. आणि हजरत महम्मदला सांगतोय की तो कबीर नावाचा परमात्मा आहे, ज्याने 6 दिवसात सृष्टी निर्माण केली आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. तो आहे पूर्ण परमात्मा. त्याची खबर एखाद्या बाखबरीला विचार. कुराण शरीफाचा ज्ञानदाता पण त्यांच्या बाबतीत अल्पज्ञानी आहे, जाणत नाही. हा दास आहे बाखबर. समजून आलं तर कल्याण करून घ्या. आता बघा, 59 मध्ये कमाल केली आहे की जे आकाशात आणि जमिनीवर जे काही या दोघांमध्ये आहे सर्व 6 दिवसात निर्माण केलं आणि नंतर तख्तावर जाऊन विश्रांती घेतली. वो अल्लाह बडा. इथे कबीर म्हणायचं होतं. हे बघा 59 वर हे लिहिलं आहे, अर हवान फसल बिही खबीरन. याचा अर्थ मोठा केला त्यांनी. इथे म्हणायचं होतं की तो अल्लाह कबीर आहे, जो तख्तावर जाऊन विसावला तो कबीर आहे. अल्लाह कबीर आहेत, अल्लाह कबीर आहे हे लिहायला पाहिजे होते, म्हणजे प्रश्न आला नसता. तो कबीर अल्लाह रहमान आहे. त्याची खबर कुठल्याही बाखबर म्हणजे इलमवाल्याला विचारून बघा. 59 मध्ये स्पष्ट केलंय. पुण्यात्मांनो, आपण बघितलं की 3 पवित्र धर्मांच्या सद्ग्रंथामध्ये सिद्ध केलंय की परमेश्वर हा मनुष्य सदृश आहे. म्हणजेच तो प्रत्येक मानवाच्या हृदयात आहे, मनात वास करतो. त्याचं नाव कबीर आहे. तो वरतून येतो, तो चांगल्या आत्म्यांना मिळतो आणि तत्वज्ञानाचा प्रसार करतो. तो कोण आहे हा दास सांगेल. जो काशीमध्ये आला, जो जुना धानक बोलतात तो परमात्मा. तो परमात्मा सर्व ब्रह्मांडांचा निर्माता आहे. आणि ज्या सत्पुरुषांना साक्षात परमेश्वराने दर्शन दिले ते सांगतात की अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार सतगुरु पुरुष कबीर है, ये कुल के सृजनहार. आता आपण गुरुग्रंथ साहेब मध्ये काय प्रमाण आहे ते बघूया. आम्ही एका पुस्तकातून वाचले, त्यातून नोंद करून ठेवली आणि गुरुग्रंथ साहेब मध्ये पण पाहिले. त्या पानांवर असंच्या असं सापडलं जे दास तुम्हाला सांगतो आहे की जसं पण आपण वेदामध्ये बघितलं त्याच्यात स्पष्ट केलंय की परमात्मा वरती लोकमध्ये राहतो आणि तेथून गतीने येतो, चांगल्या लोकांना मिळतो आणि तो परमात्मा त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश करतो. हेच तो परमेश्वर आहे. कोणाकोणाला भेटले? आदरणीय धरमदास साहेबजी यांना बांधवगडचे, आदरणीय मुलुकदास साहेबजी यांना, आदरणीय नानक साहेबांना जे शीख धर्माचे प्रवर्तक आहेत, आणि आदरणीय दादू साहेबांना, आदरणीय गरीबदासजी साहेब गाव छुडानी जिल्हा जंजरवाल्यांना, आदरणीय घिसादास साहेब गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेशवाल्यांना. तर त्या महापुरुषांनी परमात्म्याला बघितलं. काय सांगितलं? आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणतात,
अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार और सतगुरु पुरुष कबीर हैं कुल के सिरजनहार. आदरणीय रामानंदजींना से भेटले. त्यांनी पण हेच सांगितलं की स्वतः परमेश्वरांनी त्यांना येऊन सांगितलं कि हम ही अलग अला हैं कुतुब गोस और पीर, गरीबदास खालक दनी हमरा नाम कबीर. ए स्वामी श्रेष्ठा हम सृष्टि हमरा तीर, दास गरीब अधर बसू. कबीरदास म्हणतात की अवगत सत कबीर. मी वरती राहतो आणि सर्व सृष्टीचे रचनाकार आहे. आदरणीय गरीबदास साहेबांनी सांगितले की अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार और सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार. स्वामी रामानंदांनी सांगितलं की बोलत रामानंदजी जे परमात्म्याला बघितलं सतलोकामध्ये ते इथेही बघितलं बसलेलं. बोलत रामानंद जी सुन कबीर करतार, गरीबदास सब रूप में तू ही बोलनहार. दोहू ठोड़ है एक तू, तू तिथे पण आहे इथे पण आहे. दोहू ठोर है एक तू भया एक से दो, कह रामानंद हम कारणे तुम आए हो मग जो. की जे तुम्ही तिकडून इथे आलात. आदरणीय दादू साहेब म्हणले की जिन मुझको नित नाम दिया सोई सतगुर हमार, दादू दूसरा कोई नहीं कबीर सिरजनहार. गरीबदासजी म्हणतात हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया और जात जुलाहा भेद नहीं पाया वो काशी माए कबीर हुआ. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार और सतगुरु पुरुष कबीर हैं वो कुल के सिरजनहार. याचंच प्रमाण आदरणीय गुरु नानक देवजी साहेबांनी यांच्या वाणीमध्ये आपल्याला प्रश्न नंबरापर्यंत सांगतो. हे बघा, श्री गुरुग्रंथ साहेबजी. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न नंबर 24 वर श्री राग महला पहला हे सर्व दाखवतो जे पंजाबीमध्ये लिहिलेलं आहे. आता हे बघा, पृष्ठ क्रमांक 24 वर रागश्री हे आहे श्री राग महला पहला घर 4. आता हे पहा, मैं कीता न जाता हराम खोर, ओ किया मुँह देसा दुष्ट चोर, नानक नीच कहे विचार. बघा विचार म्हणले आहे. विचारला पंजाबीमध्ये विचार म्हणतात. बघा पंजाबीमध्ये वला ब म्हणतात. नानक नीच कहे विचार ये दानक रूप रहा करता रे, दानक रूप रहा करता रे. आता आपल्याला एक प्रमाण अजून दाखवतो जिथे सरळ कबीर नाव लिहिले आहे. पृष्ठ क्रमांक 721 वर हे पान नंबर 721 वर हे पहा. आता हे पहा, एक अरज गुफ्तम पेश तो दर गोस कून करतार, हक्का कबीर करीम तू. हे शब्द बघा लक्षपूर्वक. हक्का कबीर म्हणजे सत कबीर, दयाळू तू. हक्का कबीर करीम तू, दयाळू तू. बेऐब परवरदिगार. आता हे पहा, नानक बगयोत जन तुरा तेरे चाकरा पाखा. तुझ्या पायाची धूळ. चाकरा म्हणजे तुमचा सेवक, तुमचा नोकर. पुन्हा बघा वरून पृष्ठ नंबर 721 वर पृष्ठ क्रमांक 721. पुन्हा खाली पहा, हक्का कबीर, सत कबीर. हे एकदम समोर स्पष्ट दिसतंय. हक्का कबीर एकदम स्पष्ट लिहिलंय. हे सत कबीर, आपल्या चरणाची धूळ, आपला दास नानक. बोला काय कसर राहिली आता. कोणी विचारलं, म्हणतात भगवान निराकार आहे. आणि महापुरुष काय म्हणतात, इथे परमेश्वर कबीर साहेब पण म्हणतात की हम ही अलख अला हैं कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक दनी हमरा नाम कबीर. ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारा तीर, दास गरीब अधर बसुम अवगत सत कबीर. की वर राहतो मी, सतकबीर आहे मी, सत्पुरुष आहे मी. सचखंडमध्ये राहतो, सर्व ग्रंथ प्रमाणित केले. परमात्मा मनुष्य दृश्य आहे, सहशरीर आहे, वरच्या लोकात राहतो.
आणि इथे पण काही लीला करण्यासाठी व उपदेश करण्यासाठी येतो. दृढ भक्तांना भेटतो. ते सहशरीर आहेत. त्यांचे नाव कबीर आहे. ते कोण आहेत? अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार, सतगुरु पुरुष कबीर हैं कुल के सिरजनहार। हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी में कबीर हुआ। वो धानक रूप रहा करतार। ते कबीर भगवान. कबीर इज गॉड. कबीर पूर्ण परमात्मा आहे. कबीर इज गॉड इति सिद्धम. सत साहेब। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? रामचंद्र पांडुरंग आडे. आपण कुठून आलात? पांगरी, तालुका हदगाव, महाराष्ट्रामधून आलो. आपला व्यवसाय काय आहे? व्यवसाय शेतकरी आहे. ड्रायव्हर बी करतो सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 12/4/2014 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजच्या शरणाच्या येण्याच्या पहिले आम्ही देवी देवता हिंदू धर्माचे जे रामचंद्रदास महाराज आमचे बंजारा समाजामध्ये करत गेले. तुळजाभवानी, दसरा, बकरा कापणं और ते कळमनुरीला रामचंद्र सात महाराजाचं तिथं कळमनुरीला जाणं, हिंगोली जिल्ह्यामध्ये देव आहे ते, इकडं जाणं, ते बकरे कापणं, असे व्रत उपास करत गेले. देवी देवता आणि दसरा देवी आमचे कुळदैवत जे दसरा करत गेले किंवा पौरादेवीला जायचे, हे बकरे कापणं हे असं तसं करत गेलो सर. जसं तुम्ही सांगत आहात की आपण रामचंद्र महाराज यांना इष्ट मानून त्यांची उपासना करत होते, त्याचप्रमाणे देवी देवतांची पूजा करत होते. तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? सर, संत रामपालजी महाराजच्या शरणामध्ये आम्ही प्रवचन ऐकायचे साधना टीव्हीवर. पहिले मंदिरावर पुजारी होतो मी. पूजा करत करत गुरुजीचं कार्यक्रम लागायचं टीव्हीवर लागताना मी जायचं. ते तर निर्मल बाबाचं कार्यक्रम चालायचं. मग ते काही बी निर्मल बाबा काही सांगायचे, त्याच्यामुळं आम्हाला वाटायचं की बाबा हे सगळे खोटेच राहतात, मग हे काय सत्य नाही, हे सगळे असत्य आहे, सगळे मान बडायची गोष्टी आहे असे आम्हाला वाटायचे. म्हणून आम्ही ते कार्यक्रम बंद करून टाकायचे. मग देवीचे कार्यक्रम लावायचे. मग देवीचे कार्यक्रम लावता लावता आम्ही व्रत 41 दिवस उपास धरायचे. आणि देवीला पोरादेवी 91 किलोमीटर आहे, तिथं पैदल जायचे. पैदल जाऊन व्रत धरायचे. व्रत धरण्याच्या नंतर मग काय की आम्ही एका छतावर झोपलो होतो सर मंदिराच्या. तेव्हा आम्हाला गुरुजी स्वप्नामध्ये येऊन आम्हाला सतलोक पूर्ण हिंडविले होते. तेव्हा एक काल आले होते, तर आमच्या मागं लागले होते. तर गुरुजी म्हणले, बेटा तुम्ही भिवू नकोस, इकडे ये. मग इकडून बाजूला गेले तर ते आमच्या मागत लागले होते सर. पण पुन्हा काय आम्हाला वरे जाऊ दिन झाले होते. तर मग पूर्ण आम्ही ते तर सगळं पाहिल्याच्या नंतर मग गुरुजीला म्हणलो, बा आम्ही येतं जागा जागलीच करमलं आहे, येतं थांबतो सर. गुरुजी म्हणलो, बेटा म्हणले तुम्हाला भक्ती दिल्याच्या नंतर तुम्ही काय की येतं पुन्हा या, भक्ती पार करा, मग साधना करा, मग पुन्हा सतलोकला या, असे गुरुजीनं सांगितले. जास्त टाईम मला तिथं थांबू दिले नाही सर. लवकरात लवकर मला इकडं आणले सर. मला वाटले बा आपण तर अशी भक्ती करायलो, हे असं कसं आहे. मग आपल्याला कळायच्या नंतर मग आम्ही एक विचार केल्याच्या नंतर बाबा हे मग आपलं खोटं आहे का, मग असं कसं करायलो, हे असे काय गुरुजी सांगायले. मग हे विचार करून मग एक गुरुजीचं मोबाईलवर ॲप्स काढून मग बरवाला हे गाव मग आम्ही मोबाईलवर काढून किती किलोमीटर आहे, कसं जायचं काय नाही हे माप काढल्याच्या नंतर मग सगळे माप काढल्याच्या नंतर मग तिथं गेलो बरवालामध्ये. मग आम्ही तिथं गेल्याच्या नंतर तिथं आम्हाला कळालं की बा हे असं मार्ग खरा आहे, ह्या मार्गानं जायचं. मग त्याच्या बाद आम्ही ह्या मार्गानं इकडं बरवाला आश्रममध्ये दीक्षा घेतलं सर.
सर, जसं तुम्ही सांगितलं की स्वतः संत रामपालजी महाराज गुरुजीच्या रूपात आपल्या स्वप्नामध्ये आले आणि आपल्याला त्यांनी सतलोक भ्रमण केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण पूर्ण परमेश्वराची सद्भक्ती घ्या आणि तेव्हाच तुम्हाला सतलोकाला परमनंट असं स्थान मिळेल. आणि ह्या अनुषंगाने आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन तिथे त्यांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत, त्यांची सद्भक्ती स्वीकारली, त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आले किंवा आपल्या जीवनामध्ये काय बदल आला? सर, अनुभव तर लई आले सर. पण आता मी गटाणीचं कामाला गेलो होतो, गटाण भरायला. तर तेव्हा मी एक फालक्यावर पडलो होतो सर. तर माझ्या दाताला मार लागलं होतं तर मला जेवणसुद्धा करायला बनणं एवढं ते मधात गाठ यायची सर. गाठ आल्याच्या नंतर मग ते गाठ कमी व्हायची नाही, दररोज दुखायची. दवाखान्यात गेलं तरी दुखायची, कुठं गेलं तरी बी ते गाठ चालूच दुखायची, म्हणजे जेवण करू देणं गेलं होतं. मग पुन्हा ते गाठ इकडं गुरुजीकडे आलो. संत रामपालजी महाराज ज्या दीक्षा घेतलो तेव्हापासून ते गाठ कमी झाली सर. दुसरा अनुभव, आमच्या वडीलला अटॅक आलते सर. अटॅक आल्याच्या नंतर ते म्हणजे आता समजे लोक म्हणू लागले बा हे गेले. मग आमच्या मुलाने भगतजीने काय म्हणले, बघ बाबा जरासं याला अमृतजल द्यावं. दिलं होतं सर. अमृतजल दिलं की ते नांदेडपर्यंत वाचल्याच्या नंतर 3 घंटे यायला लागले आणि 3 महिने वाचले सर. तर हे एक अनुभव झाला. दुसरा अनुभव एक काय की आपले मी गाडी चालवतो सर, टाटा एस. तर ते गाडीची वायर बॅटरीची ते जे चार्जिंग होते ते पंखा वायर निघली होती. तर मी 3 दिवस बिन पंख्याची बॅटरी चार्ज न करता चालवली सर. तर ते बॅटरीवाल्यानं म्हणले, बाबा तू दिवाण हास काय, आता झाला सर. नाही हो म्हणलो सर, आम्ही कुठं राहणार, त्या खुटाडामध्ये गेलो होतो तेव्हा आमची बॅटरीची वायर तुटली. नाही असं होऊ शकत नाही, हे तू आता तुटली असेल असं म्हणाले सर. तरी गाडी चालली सर आपली. आपलं वजन कमी झालं तर सर, म्हणजे कसं ते म्हातारा 60 वर्षाचं कसं चालते तसं चालत गेलो सर मी. तर आपले असे धातू हे जीवन असे शरीरामध्ये ताकद नव्हती. तर तिकडं आंध्रामध्ये करोना, मेटपल्ली, करीमनगर, इकडं पोपाळी कारखाना, इकडं सगळे गाव हिंडून बेजार झालो सर. बेजार झाल्याच्या नंतर मग पुन्हा ते गाव सोडावं लागलं, पांगरीच्या नंतर मग 2003मध्ये आम्ही हातगावमध्ये आलो. हातगावमध्ये जमीन जायदाद विकून टाकलं तिकडची. मग इकडं घेतल्याच्या नंतर मग ते एक मंदिर मांडल्याच्या नंतर दुर्गाचा फोटो नेऊन तिथं ठेवल्याच्या नंतर मग तिथं मी महाराज झालो सर. महाराज झाल्याच्या नंतर मग पूजा करत गेलो. संध्याकाळी सकाळी आरती करायची रोज. मग आरती करायच्या नंतर रोज 7लाच घ्यायची आरती. संध्याकाळी बी आंघोळ करून घ्यायची 7ला, सकाळी 7ला आंघोळ करून घ्यायची. नियमामध्ये चुकायचं नाही. पण आमची काय तब्येत बरोबर काय ठीक झाली नाही. दारू पीत गेलो. सगळे मायुष्य हे ते आपले पुडी, तोटा, गांजा हे असे सगळे निशामध्ये आता टेन्शनमध्ये घेत गेलो सर. तेव्हा वजन आपलं 26 किलो वजन झालं. मग याच्या बाद इकडं आल्याच्या नंतर आता मालिकच्या दयामध्ये काही बी परमात्माच्या दयानं जगद्गुरू तत्वदर्शी रामपालजी महाराज या दयात आलो तेव्हापासून आपल्याला काही कोणती गोष्टीची चिंता नाही सर. आता बिंदास राहिलो, बिंदास हाव सर. आता सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपलं वजन हे 26 किलोपर्यंत गेलं होतं जेव्हा आपण उपासना करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आले, त्यांच्या शरणात आले, त्यानंतर आजच्या घडीला आज आपलं वजन किती आहे? आता सर 70 ते 72 किलो वजन आहे सर. आता काही काम नाही, काय नाही. मालिकच्या दयानं सावलीमध्ये बसायचं, सावलीतच राहायचं, नाम सुमरण करायचं आणि ड्रायव्हिंग करायचं सर. स्वतःची गाडी परमात्माच्या दयानं आपल्याला आली. अजून दुसरी पहिले खड्डे खतत गेलो, ते दुसरे काम लेबर करत गेलो, हे करत गेलो, ते करत. आता काही तेवढं चिंता नाही सर. आता 1 रुपयाची बी काळजी नाही. आता आरामशीर करायचं आणि खायचं, बस मालिकची स्मरण करायचं, बस एवढं काम आहे सर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला आपल्या जीवनामध्ये बरेचसे अनुभव आलेत आणि आज परमात्माच्या कृपेने आज आपण सुखी आणि समृद्ध असं आयुष्य जगत आहात.
तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य भाविक किंवा श्रद्धाळू परमेश्वरासाठी हिंडत आहेत, त्यांचा शोध घेत आहेत आणि खास करून जो TV चॅनलवर आपला जो मुलाखतीचा कार्यक्रम चालू आहे, तो कार्यक्रम जे श्रद्धाळू बघत आहेत, यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? यांच्यासाठी एक संदेश आहे सर, की जो टीव्हीवर चालू आहे जगद्गुरू तत्वदर्शी रामपालजी महाराजचं प्रवचन चालू आहे, हे प्रवचन जे भाऊ बहिणी नातेवाईक हे जे आहेत की नाही, हे प्रवचन ऐकावं आणि मोक्ष मार्गाला जावं. का की परमात्मानं शास्त्र खोलून दाखवायलेत की हे शास्त्रामध्ये जो प्रमाण आहे हे प्रमाणित भक्ती आहे सर. या प्रमाणित भक्ती करून आपल्याला मोक्ष जायचं आहे. हे कसं आहे, अंधेशी अंधेने पूजा सद्मार्ग गुणबदाशी, हे आंधळ्याच्या मार्गानं आपले आई वडील आंधळे होते, त्या मार्गानं आपण करत गेलो, मग हे आपण बी तेच करायलो, मग ते दुःखी व्हायलो, जसं जसं करायलो तसं तसं दुःख व्हायले सर. मग त्याच्यासाठी जो प्रमाण आहे गुरुजीनं द्यायले, या प्रमाणिक भक्ती जर केली तर आपल्याला लाभ भेटून जाईल सर. आपल्याला जसं लाभ भेटलं तसं त्यांना सुद्धा लाभ भेटून जाईल. का की हे जो परमात्माचं ज्ञान आहे, हे ज्ञान हे 4 युगापासून आलेलं आहे, आजच नाही, नवीन की परमात्मा स्वयं आलेले आहेत. आता ह्या पूर्तीच्या वर हे मार्ग स्वीकाराव, का की हे मार्गामध्ये परमात्मा सहशरीर आलेले आहेत. पण हे लोकांना कळणार की परमात्मा कोण आहे, काय, आणि आपण दुःखी काच्यामुळं आहो. आता हे बिमारी आली, हे बिमारी काच्यामुळं आली बा, निर्जीव तर दगडं तरले, मग बिमारी कशी बा, हे याच्यावर लोक कोणी विचार करणार. नुसतं तोंडाला बांधायला निघाले, पण हे कसं काय प्रश्न आहे, आणि आपण सत्य करायलो तर असं दुःखी का आहो, याचं कोणी बी अभ्यास करणार झाले सर. तर हे आता जो करायचं नाही तो करायले आणि दुःखी हिंडायले, अजून दुःख घेऊन हिंडायले. अहो येतं सुख आहे पण येतं कोणी पाळना झाले सर. त्याच्यासाठी प्रमाण शास्त्र आहे सर. तुम्ही शास्त्र वाचा आणि ज्ञान ऐकल्याच्या नंतर तुम्हाला याच्यातून निष्कर्ष निघून जाईल. मग तुम्हाला गुरुजीचं जगद्गुरू तत्वदर्शी रामपालजी महाराजचं प्रवचन हे तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला निष्कर्ष निघून जाईल. मग तुम्ही ह्या मार्गाला येऊ शकाल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक भाविकाने संत रामपालजी महाराजांचे ज्ञान समजून घ्यायला हवे, आणि ते ज्ञान जर समजत असेल तर त्यांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरु उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर या भावनेतनं कोणी एखादा भाविक किंवा व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, नामदीक्षा घेणं आता लई सोपं झालं सर. का की जिल्ह्यामध्ये जाग्यावर नामस्थळ झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कोण्याही जिल्ह्याच्या ठिकाणी दीक्षा घेऊ शकते सर. जगण्याचा मार्ग पुस्तक आहे किंवा एक ज्ञानगंगा पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये वाचून बी होऊ शकते सर. TV चॅनलवर सत्संग चालू असताना जो पट्टी येते त्या पट्टीवर तुम्हाला फोन लावल्याच्या नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी जो नामदान स्थळ आहे ते तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर नामदीक्षा घेऊन आपल्याला कल्याण करून घ्यायचं सर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या दयेने नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकेल. तर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? पैसे तर काही लागत नाही सर, पण फ्रीमध्ये जो आरतीचा पुस्तक, प्रसाद, हे असे काही वस्तू फ्रीमध्ये मोफतमध्ये भेटत सर. धन्यवाद. नमस्कार. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.